एनआय गँगस्टर अनमोल बिश्नोईला 11 दिवसांची एनआय कोठडी. पटियाला हाऊस कोर्टानं कोठडी सुनावलेली आहे. अनमोल बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी आहे. अनमोल बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे. अनमोलला वकिलांना भेटण्याची मुभा कोर्टाने दिली आहे. भारतात तरुण मुलांना जाळ्यात ओढवून अनमोल देशाविरोधात कारवायांसाठी वापरायचा असं एनआयने म्हटलंय. अनमोल बिश्नोई हा देशाबाहेर राहून सिंडिकेट चालवत होता. देशातल्या महत्त्वाच्या लोकांना टार्गेट करून त्यांच्या हत्येचा कट रचून दहशत निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न. अनमोलने बब्बर खालसा इंटरनॅशनल गँगसोबत हातमिळवणी करून अनेक गैरकृत्य केली. तर आता बातमी आहे बारामतीमधून. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बारामती शहराध्यक्षाला मारहाण करण्यात आले. पक्षाचे कार्यकर्ते शहराध्यक्षाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. नितीन तावरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आहेत. एकटाच असतो तो जयदीप तारेचा मी होणार मामाची पोर आहेत आणि एक त्याच्याबरोबर तिसरा तर सोरणकर म्हणून होता. ही तिघं जण आली. पहिल्यांदा आल्यानंतर मला आई बहिणीनंच शिवाय द्यायला सुरुवात केली. लय पॅनल उभा करतोय काय कसा उभा राहतोय बघतोय. मागच्या वेळेस एकदा वाचला आता कसा वाचतोय तीच बघतो म्हणून सुरुवात केली मारायला. त्यातल्या एक जणांनी धरलं आणि दुसऱ्या जण मारलं. पण मी त्याच्या प्रतिकारक्रिया केल्यानंतरच मी मला बचावलं. तर या संदर्भात खासदार सुप्रिया सुळेंनी काय ट्विट केलं ते आपण पाहूयात. बारामतीच्या माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीची निवडणूक लढवत असल्याचा राग मनात धरून नितीन तावरेंवर प्राणघातक हल्ला केला असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणूक लढवणं हा नागरिकाचा अधिकार आहे असं देखील सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. या अधिकारावरच आक्रमण करून नागरिकांचा आणि विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याचा प्रकार अतिशय संतापजनक आणि दुर्दैवी आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. आम्ही सर्वजण या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. कृपया हा हल्ला करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी सुप्रिया सुळेंनी मागणी केली. तर आता बातमी आहे वसईमधून. वसईमध्ये उठाभाषा काढल्यामुळे 6वीच्या विद्यार्थिनीचा मृत्यूचं प्रकरण जे आहे ते समोर आलेलं होतं. विद्यार्थिनीला उठाभाषा काढायला लावणाऱ्या शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. 100 उठाभाषा काढायला लावल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. सिंधुदुर्गात ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या सेनेचे नेते एकाच व्यासपीठावर पाहायला मिळालेले आहेत. कणकवलीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेची भाजपाच्या विरोधात आघाडी आहे. आमदार नितेश राणे कणकवलीमध्ये राजन तेलींच्या घरी दाखल झालेले होते. शहरी विकास आघाडीची राजन तेलींच्या निवासस्थानी आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. तर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांनी नितीन गडकरींची भेट घेतली आहे. नवले पुलावरील अपघात रोखण्याबाबत मोहोळांनी गडकरींची भेट घेतलेली होती. अपघात रोखण्यासाठी NHAIच्या माध्यमातून उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे. सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत पावलं उचलण्यासंदर्भात गडकरींनी आश्वासन दिल्याची मोहोळांची माहिती.